विरारमध्ये एका इमारतीच्या गॅलरीचा काहीसा भाग कोसळला असल्यामुळे एकच खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर आपण आता विरार पूर्वीच्या सरकार नगर या परिसरातील हीच ती ओम अपार्टमेंट डिविंग नावाची इमारत आहे आणि याच इमारतीच्या पहिल्या माळ्यावरतील गॅलरीच्या वरच्या साईडचा जो जर्जर झालेला भाग होता हा या ठिकाणी कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या इमारती अति धोकादायक असल्यामुळे वसई विरार महापालिकेने या इमारतीला नोटीस देखील बजावली होती आणि या ठिकाणच्या रहिवाशांना देखील स्थलांतरित होण्याचे आदेश देखील दिले होते, परंतु या ठिकाणी रहिवासी राहत होते आणि आज सायंकाळी 6च्या सुमारास हा अचानक गॅलरीचा सज्जा कोसळला असल्यामुळे या ठिकाणचे नागरिक हे पूर्णतः भयभीत झालेले आहेत। या इमारतीमध्ये जवळपास 28 फ्लॅट असून 8 दुकानं आहेत आणि 7 कुटुंब जे आहेत या इमारतीमध्ये राहत होते। प्रशासनाच्या वतीने या 7ही कुटुंबांना इमारतीमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे। स्थानिक नगरसेवक या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। असं आपण जर बघितलं तर वसई विरार नालासोपारा परिसरातील ज्या अति धोकादायक इमारती आहेत त्यांचा मुद्दा मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे, कारण या इमारती अशा जर्जर झालेल्या इमारती आहेत आणि पालिकेने यावरती तोडक कारवाई करायला हवी होती, परंतु प्रशासनाने कुठेतरी दुर्लक्ष केले असल्यामुळे या ठिकाणी इमारतीचे सज्जे कोसळण्याच्या घटना घडत आहेत। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी इमारतीचा जो जर्जर झालेला भाग जो आहे हा कोसळून खाली पडलेला आहे। सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी असते आणि त्यातच तो सज्जा जो आहे सज्जाचा भाग जर एखाद्याच्या अंगावर पडला असता तर मोठी दुर्घटना या ठिकाणी घडलेली असती। वसई विरार महापालिका प्रशासन त्याचबरोबर स्थानिक नगरसेवक, विरार पोलीस या सर्व घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहे, परंतु वसई विरार नालासोपारा परिसरातील ज्या अति धोकादायक इमारती आहेत त्यांचा मात्र मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।